नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे भाग्य. एक राजा होता. त्याला 7 मुली होत्या. एके दिवशी राजाने विचार केला की आपण राजा आहोत, एवढी श्रीमंती आपल्याकडे आहे, एवढी धन दौलत आपल्याकडे आहे, म्हणून आपल्या नशिबाने या मुलींना मिळतंय सगळं. आपण नशीबवान आहोत, राजा आहोत, म्हणून या मुलींना आपल्या भाग्याने सगळं खायला मिळतंय, असं त्याच्या मनात विचार आला. मग त्याने काय केलं, 7ही मुलींना बोलावून घेतलं आणि प्रत्येक मुलीला विचारत होता की तू कुणाच्या भाग्याने खातेस. सगळ्यात मोठ्या मुलीला विचारलं, ती म्हणे बाबा मी तुमच्या भाग्याने खाते. 2 नंबरच्या मुलीला विचारलं, तिनेही तेच उत्तर दिलं. 3 नंबरच्या मुलीला विचारलं, तिनेही तेच उत्तर दिलं. असं करीत करीत 6ही मुलींनी एकच उत्तर दिलं की बाबा आम्ही तुमच्या भाग्याने खातो. पण 7 नंबरची जी मुलगी होती तिने काय उत्तर दिलं की बाबा मी तुमच्या भाग्याने नाही तर मी माझ्या भाग्याने खाते. राजाला राग आला की माझ्या भाग्याने खाते आणि ही म्हणते की हिच्या भाग्याने खाते. बघू म्हणलं आता तुझं भाग्य काय करतंय ते. मग या सगळ्या मुली मोठ्या झालेल्या होत्या. मग राजाने काय केलं, 6 मुलींचे लग्न खूप श्रीमंत ठिकाणी राजकुमाराच्या घरी करून दिले. राजाच्या घरी दिल्या 6ही मुली. आणि 7व्या मुलीला काय केलं, ही हिच्या भाग्याने खाते ना, मग बघू हिला आपण ठिकाण गरीब बघू. म्हणून त्याने काय केलं, शिपायांना सांगून ठेवलं की शहरामध्ये आपल्या सगळीकडे फिरा आणि गरीबातला गरीब, रोगट, घाण झालेला, अनाथ असा एखादा वर माझ्या मुलीसाठी शोधून आणा. शिपाई निघाले शोधामध्ये. एका गावातल्या मंदिरामध्ये एक रोगी, घाण, सगळ्या अंगावरती त्याच्या माशा बसलेल्या, त्याला कोणीही नातेवाईक नव्हतं, त्याचं पोट खूप मोठं झालेलं होतं, फाटके कपडे अंगावरती आणि तो विव्हळत मंदिरामध्ये पडला होता एका कोपऱ्यामध्ये. तो शिपायांनी पाहिला आणि त्याला उचलून राजवाड्यात घेऊन आले. मग राजाने त्याच्यासोबत त्या 7 नंबरच्या मुलीचे लग्न थाटामाटात लावून दिले. आता त्या भिकाऱ्याला घर नाही, काही नाही, राजकन्येला कुठे घेऊन जाणार. दोघांची पाठवणी राजाने केल्यानंतर ते मंदिरात जाऊन दोघेजण बसले. त्याला काही सुधरत नव्हतं, त्याचं पोट खूप दुखत होतं, आजारी होता, त्याला खूप विकनेस आलेला होता. मग तो मंदिरात झोपून राहिला. मग ती राजकन्या रात्रभर जागीच राहिली मंदिरामध्ये, तिला काही झोप येत नव्हती. मग तिथे एक साप आला आणि एक बेंडकोळी. ते साप आणि बेंडकोळी दोघंजणं बोलत होते. त्या राजकन्येला प्राण्यांची भाषा समजत होती. ती बेंडकोळी त्या सापाला म्हणत होती, तू रोज काय इथे चक्रा मारतोस. तो साप म्हटला, माझं पिल्लू या माणसाच्या पोटात गेलेलं आहे आणि मला ते पाहिजेलंय, त्यामुळे मी इथे चक्रा मारतो, पण ते पोटातलं काही बाहेर येतच नाही आहे. मग ती बेंडकुळी म्हणते, त्या माणसाचे पायाला बांधून वरती टांगलं तर तोंडातून ते तुझं पिल्लू बाहेर पडून जाईल आणि तो माणूस रोगमुक्त होईल आणि तुझं पिल्लूही तुला मिळेल, पण आता हे सांगायचं कसं. मग तो साप म्हणतो की बेंडकुळीला की तू इथं जिथं बसलेली आहेस तिथे 7 सोन्यानं भरलेली रांजणं आहेत आणि तुझ्या जर अंगावर कोणी गरम तेल टाकलं आणि तू मरून गेली तर ते 7 रांजणंही त्यांना मिळतील, पण आता हे कसं सांगायचं, कोणाला सांगायचं. असे हे दोघं बोलत असताना ते राजकन्येनं ऐकलं. राजकन्येनं सकाळी उठल्यावर गावात 2-3 घरी जाऊन थोडंसं गोडं तेल मागून आणलं आणि ते मंदिरातल्या दिव्यावरती गरम करून त्या बेंडकुळीच्या अंगावर टाकलं. बेंडकुळी तिथेच मरून गेली की तिथे तिने खाणलं, पूर्ण खाणलं दिवसभर. मग रात्री तिला 7 सोन्याचे रांजणं सापडले. मग तिने काय केलं, त्याच्यामध्ये घर विकत घेतलं आणि तिथे नवऱ्याला घेऊन गेली. मग तिथे गेल्यानंतर तिने त्या नवऱ्याचे पाय बांधून त्याला उलटा बांधला. उलटा बांधल्यानंतर खाली पाण्याचा टब ठेवला. उलटा बांधल्यानंतर त्याच्या तोंडातून ते सापाचं पिल्लू त्या पाण्यामध्ये पडलं. मग तिने ते टोपलं घेऊन बाहेर टाकून दिलं. मग तिचा नवरा रोगमुक्त झाला आणि चांगला झाला. मग तिने त्याला आंघोळ वगैरे घालून स्वच्छ केलं आणि ते 7 सापडलेले रांजणं होते त्यामध्ये हळूहळू प्रगती करू लागले ते दोघंजण आणि त्यांचा संसार चांगला सुखात चालला होता.
मग त्यांनी काय केलं, एक पोपट पाळला त्या दोघांनी मिळून. मग तो पोपट इतका हुशार होता की खूप. त्या पोपटाच्या सल्ल्याशिवाय ते दोघंही काहीही करत नव्हते. सगळ्या गोष्टी त्या पोपटाला विचारून करायचे. मग एके दिवशी शहरामध्ये बाजार होता. मग तो म्हटला, तिचा नवरा म्हटला की पोपटा, आपण आज बाजारात जायचे, मग बाजारात काय खरेदी करायचं? तर तो पोपट म्हटला, आधी बाजारात तर चला, नंतर बघू. मग असं करून 2-3 बैलगाड्या घेऊन हे दोघंजणं, पोपट आणि त्याचा मालक, दोघंजणं बाजाराला निघाले. मग बाजारात जाता जाता त्यांना एक छोटीशी गुहा दिसली. मग त्याला खूप तहान लागली होती. मग तो पोपट आणि त्या पोपटाचा मालक दोघंजणं उतरून त्या गुहेमध्ये गेले पाणी पिण्यासाठी. बुडबुड 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 असा आवाज येत होता. त्यांना वाटलं इथं पाणी असेल आणि मध्ये गेले तर काय, त्या खडकामधून एक स्त्राव खाली टिपका टिपका असा गळत होता आणि खाली एक अशी दगडाची ताटलीसारखा असा खड्डा तयार झाला होता आणि त्याच्यामध्ये तो स्त्राव एक एक थेंब पडत होता आणि त्याचा हिरा तयार होत होता. असा खूप मोठा ढीग लागला होता त्या हिऱ्यांचा आणि त्या गुहेमध्ये खूप लख्ख असा उजेड त्या हिऱ्यांचा पडला होता. मग ते पोपटाला म्हणे, आता काय करायचं? पोपट म्हणे, आधी आपण बाजारात जाऊन येऊ. मग दोघेजणं बाजारात गेले. बाजारात गेल्यानंतर तिथे आता काय खरेदी करायचं? पोपटाला विचारलं की आता आपण हे बाजारामध्ये काय खरेदी करायचं, काय आपल्याला फायद्यात राहील? तर तो पोपट म्हणला, आज दुसरं तिसरं काही खरेदी करायचं नाही, आपण जेवढे पैसे आणले तेवढ्यामध्ये फक्त शेण खरेदी करायचं. त्याला आश्चर्य वाटलं मालकाला, शेण कशासाठी म्हणतोय हा? 3 बैलगाड्या भरून आपल्याला शेणच घ्यायचं म्हणला फक्त, बाकी काहीच घ्यायचं नाही आज. ठीक आहे म्हणे. मग सगळं शेण खरेदी केलं. गाईचं, म्हशीचं, जेवढं होतं नव्हतं तेवढं बाजारामध्ये सगळं शेण विकत घेतलं त्यांनी. 2-3 बैलगाड्या भरल्या आणि वापस निघाले. मग वापस निघाल्यानंतर ती गुहा लागली परत येताना. मग तो पोपट म्हटला, चला अजून आपल्याला त्या गुहेमध्ये जायचं आहे. बरं म्हणे, ठीक आहे. तो मालक आणि पोपट दोघंही जण त्या गुहेमध्ये गेले. सगळं शेण काढलं त्या गाड्यांमधलं आणि एक एक गौरी लावत होते आणि त्या गौरीमध्ये 5-5 हिरे घालत होते, म्हणजे त्याचा उजेड बाहेर पडू नये आणि लोकांना कळू नये की यांच्याजवळ हिरे आहेत, नाहीतर चोर लोक यांना लुटतील रस्त्यामध्ये. मग असं करून त्यांनी पूर्ण हिरे तिथे जेवढे साठले होते तेवढे हिरे त्या गौऱ्यांमध्ये घालू सगळे त्या बैलगाड्यामध्ये रचून ठेवले, एकावरती एक आणि त्याच्यावरती परत शेणाच्या साध्या गौऱ्या ठेवल्या, जेणेकरून हिऱ्याचा उजेड बाहेर पडणार नाही. आणि बैलगाड्या एकामागे एक निघाल्या. मग रस्त्यात काय झालं, 2-3 गाड्या बाकीच्या पण बैलगाड्या येत होत्या. विकत घ्यायला आलेले बाजारचे लोक जात होते त्याच रस्त्यांनी. मग थंडीचे दिवस होते, खूप थंडी पडली होती, काकडत होते लोक. मग त्या मागच्या 2 बैलगाड्या ज्या होत्या त्यातले लोक उतरले आणि यांच्याकडे आले. म्हणे, तुमच्या बैलगाड्यामध्ये गोऱ्या दिसायल्यात आणि आम्हाला देता का? थोड्याशा शेकोटी करतो, आम्ही खूप काकडायला लागलोत. ते म्हणे, ठीक आहे. पण पोपटाने त्यांना एक आट घातली की आमच्या गोऱ्या तुम्ही जशा घेताय तशाच परत दिल्या पाहिजेत. ते म्हणे, हो ठीक आहे म्हणे, आमच्याकडे खूप गौऱ्या असतात, जेवढ्या लागतील तेवढ्या घेऊन जा परत तुम्ही. पोपट म्हणला, नाही, आम्ही ह्या उसन्या म्हणून देतोय आणि जशा आम्ही दिल्यात तशाच आम्हाला परत हव्यात. ठीक आहे म्हणे, आम्ही तशाच परत देऊ, अशी बोली करतात. आणि मग त्यांच्या पाठीमागे 6 गाड्या असतात. ते 6 जण 5-5 गौऱ्या त्या पोपटाकडून घेतात. मग पोपटाकडून घेऊन ते आपलं शेकोटी करतात आणि आपल्या आपल्या घरी निघून जातात. इकडे पोपट आणि त्याचा मालक घरी येतात. त्या राजकन्याला खूप आनंद होतो. मग सगळं सांगतात, ते हिरे वगैरे काढून व्यवस्थित ठेवतात. मग दुसऱ्या दिवशी पोपट काय म्हणतो, चला आता आपल्याला वसुलीला जायचं आहे. ते म्हणे, कुठे? आपण काल त्या गौऱ्या नव्हत्या का म्हणे दिल्या त्या 6 जणांना, त्यांच्याकडे आपल्याला जायचे वसुलीला. 5-5 गौऱ्या आपल्या वापस घेऊन यायच्यात. त्या साध्याच गौऱ्या दिलेल्या होत्या, त्याच्यामध्ये काही हिरे नव्हते. वरती ज्या साध्या ठेवलेल्या होत्या त्या शेकोटीसाठी दिलेल्या होत्या. मग ते गेले वसुलीला. मग ते 6 जणी ज्या होत्या त्या राजकन्येच्या 6 बहिणीच होत्या मोठ्या. मग त्या पहिल्या बहिणीकडे गेले. त्यांना माहीत नव्हतं की ती तिची बहीण आहे म्हणून.
मग त्यांच्याकडे गेले आणि ते म्हणे, काल तुम्ही आमच्या गौऱ्या घेतल्या होत्या म्हणे, रस्त्यात शेकोटीसाठी 5 गौऱ्या घेतल्या होत्या. ते म्हणे हो. म्हणे आता त्या परत द्या आम्हाला. ते म्हणे परत घेऊन जा म्हणे, आमच्या इथं खूप पडल्यात म्हणे, घेऊन जा, तुम्हाला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या घेऊन जा. ते म्हणे नाही, आम्ही जशा दिल्या होत्या तशाच आम्हाला परत हव्यात. कशा होत्या तुमच्या गौऱ्या? शेणाच्याच तर होत्या ना, अशा कोणत्या तुमच्या गौऱ्या होत्या म्हणे. नाही म्हणे, तुम्ही बघा म्हणे. मग त्यांनी एक गौरी आणली होती दाखवायला पोपटाने. मग त्या पोपटाने दाखवली, त्याच्यामध्ये 5 हिरे, अतिशय किमती हिरे आणि दुर्मिळ हिरे होते ते. मग ते म्हणे, अरे आम्हाला माहीत नव्हतं की त्याच्यामध्ये हिरे आहेत म्हणून. म्हणे आम्ही तुम्हाला आट घातली होती की जशी आमच्या गौऱ्या घेतल्या तशाच आम्हाला परत मिळाल्या पाहिजेत. ते म्हणे आमची शेती, आमचे घरं, आमचं सोनं नाणं सगळं विकलं तरी आम्ही ह्या 5 हिऱ्याची किंमत नाही करू शकणार. म्हणे मग आम्हाला सगळं द्या आणि तुम्ही जा म्हणे बाहेर आता, आम्हाला हिऱ्याची किंमत 5 मिळाली पाहिजे. मग सगळं त्यांचं घेऊन त्या बहिणीला आणि बहिणीच्या नवऱ्याला त्यांनी बाहेर काढलं. दुसऱ्या बहिणीकडेही तसंच झालं, तिसऱ्या बहिणीकडेही तसंच झालं. असं 6 बहिणींचं सगळी जायदाद त्यांच्याकडे जे होतं ते सगळं ह्यांना मिळालं आणि त्यांना बाहेर काढण्यात आलं. 6 जणींजवळ काहीही शिल्लक उरले नाही. मग तो पोपट आणि त्या पोपटाचा मालक सगळेजण 2 जण घरी येतात. मग 2 जण घरी आल्यानंतर त्या राजकन्येला सगळं हकीकत सांगतो पोपट की तुझ्या 6 जणी बहिणी आहेत आणि त्यांचं असं असं झालेलं आहे, आम्ही सगळं त्यांचं घेतलेलं आहे. मग ती म्हणते थांब आता. मग ती राजकन्या काय करते, तिच्या वडिलाच्या घरी जाते माहेरी आणि वडिलांना आमंत्रण देते की तुम्ही आमच्याकडे उद्या जेवायला या म्हणून. ते म्हणे नाही नाही, मी नाही येत म्हणे अशा भिकाऱ्याकडे जेवायला. नाही नाही म्हणे, तुम्ही या तर खरी, मग तुम्हाला सगळं कळेल. ठीक आहे म्हणे, एवढा आग्रह करतेस तर येतो. मग तो राजा दुसऱ्या दिवशी त्या मुलीकडे जेवायला येतो. मग जेवायला आल्यानंतर तिचं वैभव, तिचं सगळं सोनं नाणं, सगळं घर बघून राजा आश्चर्यचकित होतं की अरे आपण तर इतक्या भिकाऱ्याला तिला दिलं होतं, घर पण नव्हतं त्याला, आणि एवढं कसं काय हिचं चांगलं झालं. मग ती हळूहळू त्या 6 बहिणींची काय गत झाली आहे हे सगळं वडिलाच्या कानावर घालते. मग काय होतं, ती बाबांना एकच प्रश्न विचारते की बाबा, मी माझ्या भाग्याने खाते आता. मग बाबा गालातले गालात हसले, खरंच तू हुशार निघालीस पटले. मग ती तिच्या 6 बहिणींना बोलून त्यांचं जे घेतलं होतं ते सगळं त्यांना परत करून टाकते आणि सगळ्या बहिणी मिळून आनंदात राहतात. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.